नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व ठीक असतील अशी मी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेचा म्हणजे बुधवारचा आहे. तर काल गुरुवार होता, तर गुरुवारी पण वेळ नाही भेटला कारण की बाजारात जायचं, परत शुक्रवारी सवासणी जेवू घालायचे होते म्हणजे आजच्या दिवशी. त्याच्यामुळे ना मी हा व्हिडिओ अपलोड करायला वेळ नाही भेटला. साहजिकच तुम्ही म्हणशाल सारखं वेळ नाही भेटत, पण ठीक आहे. तुम्हाला जे समजायचं तसं. तर देवपूजा वगैरे झाल्यानंतरून आणि अचानक त्यांनी सांगितलं का आपण आहे ना त्र्यंबकेश्वरला जाऊ. मग म्हटलं चला ठीक आहे, कारण की असं आम्हाला प्लॅन करून बाहेर निघता येत नाही. कारण की कसं आहे, ट्रॅक्टर गुंतला म्हणजे कसं म्हणजे ते गवत आणायला गेल्यानंतर चिखलात ट्रॅक्टर गुंततो का, मग नाही तर मग काहीतरी प्रॉब्लेम येतच असतात. त्याच्यामुळे ना ते आधी सांगून नाही ठेवत आपल्याला जायचं आहे कुठं. मग त्यांनी ना अचानक सगळं नियोजन केल्यानंतर त्यांनी अचानक सांगितलं का आपण जाऊन येऊ. मग म्हटले ठीक आहे, जाऊन येऊ. मग आम्ही ना त्र्यंबकेश्वरला चाललो होतो तर स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये. तिकडं गेलो आणि कसं आहे इकडं बघा ना किती छान वातावरण आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळे हिरवंगार रान सगळं आणि रस्त्याचे पण कामं चालू आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक पण खूप होती. जिथं 1 तास लागणार होतं तर जवळजवळ 2 तास लागले. तर ह्या ठिकाणी ना जे माझा मानलेला भाऊ आहे म्हणजे भाभी, तर त्यांचं तर तुम्ही बघताच भाभीन त्यांना. तर हे त्यांचं इथं घर आहे आणि गाड्यांचं गोडाऊन आहे. तर इथं त्र्यंबकेश्वरला जातानीच आहे मधीच. आणि स्वामीचं चाललं होतं काच उघडून घ्यायचं. आता त्याला आहे ना काच उघडायचं माहीत झालं आहे ना, तर सारखं काच आहे ना खालीवर खालीवर करत राहतो. तर बघा सर्वांना बाय करतोय. त्याने मोबाईल बघितला का त्याला लगेच मोबाईल हातात घ्यायचा असतो. त्याच्यामुळे ना मी मोबाईल हातात घेत नाही, जास्त करून लपूनच ठेवते. आणि त्याने मोबाईल बघितला का मग लगेच मोबाईल घेऊन पळायचं तयार राहते. तर त्याच्या पप्पाने पाय केलं तर त्याला पण करायचं होतं. किती क्यूट आहे स्वामी आणि लयच असा बारीक येतो. आणि त्र्यंबकला जायचं असलं ना मी अशी कधी पण महिन्यातून जात राहते. म्हणजे हे घेऊन जातील त्यावेळेसच. तर त्यांना वेळ असला का ते 100% नेतातच. तर आज आहे ना मी आदल्या दिवशी विचारलं होतं त्यांना जायचं म्हणून, तर ते पहिले नाही म्हटले. पण मग नंतर दुधावरून आल्यानंतर मग ते म्हणे आपण जाऊ, पण पहिले माझं समजा ट्रॅक्टर अटकला नाही तर जाऊ. पण देवाची कृपा, देवांना त्यांच्याजवळ बोलवायचं होतं म्हणून गेलो. नाही तर नाही. आता आम्ही अक्कलकोटला जायला निघालो खूप दिवसापासून, म्हणजे जवळजवळ स्वामी 2 वर्षाचा होत आला आहे. पण योग काही येत नाही त्यात जाण्याचा, कारण की ज्यावेळेस स्वामी बोलवतील त्यावेळेसच आपण तिथं जाऊ शकतो, नाहीतर जाऊ नाही शकत. मी अक्कलकोटला गेलेली आहे ज्यावेळेस लॉकडाऊन उघडलं होतं ना त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस लॉकडाऊन होतं, त्याच्यानंतरून महिन्यानंतरून म्हणजे लॉकडाऊन खोललं, मग महिन्यातच आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. त्यावेळेस असं काही म्हणजे प्लॅन पण नव्हता, काही नव्हतं. आणि स्वामी समर्थांबद्दल म्हणजे स्वामींबद्दल काही एवढं पुरेशी माहिती पण नव्हती. आहे केंद्र, आहे मंदिर म्हणून एवढंच. नंतरून मी ज्यावेळेस मला वाटलं का खरंच काहीतरी आहे त्या स्वामींमध्ये वगैरे, त्यावेळेस आम्ही जायला लागलो. त्यावेळेस मी त्यांना गुरु मानलं. तर त्यांना मी गुरु कसं मानलं काय ते हे पण मी तुम्हाला कधीतरी सांगेलच. म्हणजे ज्यावेळेस म्हणजे असं सांगता नाही येणार मला, पण मग ज्यावेळेस वाटेल ना त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल. तर मी त्यांना गुरु कसं मानलं, कधी मानलं. आणि खरंच स्वामींच्या चरणी गेल्यानंतर इतकं छान वाटतं. तर मला त्र्यंबकेश्वरला आली का मला खरंच खूप शांती समाधानी वाटते. असं मी कोणत्या मंदिरात जाते, कुठे जाते, पण तिथं मला एवढं शांत वाटत नाही. तसं मला त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी या 2 ठिकाणी गेलं ना तर मला खूप म्हणजे खूपच प्रचंड आवडतं. आता माहूरला पण कधीतरी जायचं आहे, पण सांगते ना ज्यावेळेस आपल्याला बोलवतील त्यावेळेसच आपण जाऊ शकतो, नाही तरी जाऊ शकत नाही. केंद्रात आल्यानंतरून इतकी भरपूर गर्दी होती. तर मला इथे ना काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि परत माझ्यासोबत होती ना, तिचं पण नाव ज्योतीच आहे. तर तिला पण आहे ना स्वामींची मूर्ती वगैरे घ्यायची होती, मग ती घेतली आम्ही. परत माझ्या बहिणीसाठी फ्रेम घ्यायची होती स्वामींची, तर तिच्या मेडिकलमध्ये लावण्यासाठी तिला घ्यायची होती. मग ती घेतली. मग आम्ही ती स्वामींच्या चरणी ठेवली. त्याच्यासाठी ना मी आधीच घेऊन ठेवली होती. केंद्रात आहे ना म्हणजे बहुतेक बाया माणसं आहे ना स्वामी सारामृत वाचण्यासाठी ना बसलेले होते. कोणी माळजप करत होतं, कोणी सारामृत वाचत होतं, काही ना काही म्हणजे चालूच होतं. आणि खूप गर्दी होती केंद्रात. आणि म्हणजे आज आहे ना जिथं भरपूर म्हणजे जिथं गुरुजींनी मांडलेलं त्या ठिकाणी ते जाऊन आहे ना त्यांचं दर्शन घेतात. आणि सर्वजण आहे ना दर्शन घेऊन
आणि आपल्या कामाला लागतात. तर म्हणजे असं कधी कधी आपला पण योग येतो आणि आपण पण जाऊन येतो. हे बघा, तुम्ही दर्शन घेतलं नसेल तर तुम्ही पण घ्या. खरंच खूप छान. आणि खरंच ज्यावेळेस तुम्ही याल ना तर त्र्यंबकला, तर खरंच तुम्ही या केंद्रात या. आणि बहुतेक जण आहे ना, त्यांना यायची इच्छा असतात, तिथून जवळून जातात पण येत नाही. तर तुम्ही म्हणजे येऊन बघा कसं वाटतं, किती शांत वातावरण आहे, एकदम छान वाटतं. आणि ह्या ठिकाणी आपण पूजा कशी मांडायची, काय करायचं, म्हणजे प्रत्येक म्हणजे पूजेचं सामान कसं ठेवायचं, कसं सगळं व्यवस्थित आपण रचलं पाहिजे, त्याची मांडणी कशाप्रकारे केली पाहिजे, ते तर सर्व त्यांनी ना असं बॉक्समध्ये म्हणजे मांडणी रचून दाखवलेली नाही, त्याप्रमाणे करायची. म्हणजे प्रत्येक प्रत्येक सणाची मांडणी दिलेली आहे त्यांनी. आता तर दीपामावस्या आहे, तर दीपामावस्याची पण त्यांनी तर मांडणी दिलेली आहे. गणेश चतुर्थी, गौरी पूजन, सर्व यांच्या पण त्यांनी मांडणी दिलेली आहे. त्या म्हणजे आपण आहे ना करतो पूजा, पण कसं आहे कधी चुकीची पण होते काय, तर त्यांनी एकदम साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे पूजा करणं म्हणजे डेकोरेशन करणं, हे करणं, तर ती पूजा तशी नसते, एकदम साधी सिंपल असते. आणि देव म्हणत नाही का मला डेकोरेशन करा आणि एवढंच करा तेवढंच करा, आपल्या मनाने आपल्याला जसं येईल तसं करायचं. तर आज गुरुपौर्णिमा होती ना, तर म्हटले चला आज आहे ना मी आपलं रेणुका मातेच्या मंदिरात आहे ना नैवेद्य घेऊन जाते. तर त्याच्यासाठी ना प्रसादासाठी मी शिरा करत होते, वरण भात, मेथीची भाजी, परत ह्या गोड पुऱ्या. आखाड महिन्यात आहे ना आखाड तळला जातो, तर हाच तो आखाड राहतो. तर गोडपुऱ्या, तर आत्याने मला गोडपुऱ्या करून दिल्या आणि मी बाकीचा स्वयंपाक करून घेतला. आता खीर पण केली होती, शेवयाची खीर केली होती. आणि म्हणजे मी सगळं काही डिटेल घेतलं नाही, कारण की एवढा मोबाईल हातात घेत बसलं ना तर आपल्या कामाचं नियोजन पण बिघडून जातं. वरण आता नेहमीप्रमाणे आपला साधा सिंपल स्वयंपाक होता, त्याच्यामुळे काही विशेष नव्हतं. वरण भात, मेथीची भाजी, शेवयाची खीर, परत गोडपुरी, आखाडा तळला तो. आणि आता मी पुऱ्या वगैरे तळून घेते. आत्याने सर्व मला पुऱ्या लाटून दिल्या बसल्या बसल्या. आणि मी उभ्यानी ना म्हणजे एक एक पुऱ्या पुऱ्या पण तळत होती आणि रवा पण भाजत होती. केंद्रातून आल्यानंतरून आहे ना लवकरच स्वयंपाकाला लागले ते. आज आहे ना त्यांना कुट्टी वगैरे टाकून द्यायला नाही गेली. ते म्हणे जाऊन दे, तू ये ना तुझ्या घरातले सर्व कामं आवरून घे. म्हणून मी ना पहिले स्वयंपाक वगैरे करून घेतला. आणि उजेडच होता भरपूर काही, पण म्हटलं आता आत्या म्हणे का आपण आहे ना आरतीला जाऊ, लेट जाऊ जरासं, मग तेव्हाच नैवेद्य ठेवू. म्हणजे ठीक आहे. तर नैवेद्याचं ताट वगैरे करून घेतलं आणि घरात पण याने नैवेद्य ठेवला. तर घरातला नैवेद्य जो ठेवतो ना तो खाऊन घेतो. आणि हा ड्रेस आहे मी घातलेला, तर तो खूप लूज होता, म्हणजे थोडक्यात लूजच होता. मला तो टिप मारायचा होता. आणि मग जे ड्रेस आणले होते ना तर त्यांना टिपा मारायच्या पण राहिल्या, त्याच्यामुळे नाही मारल्या. आणि आता मी प्रसाद बनवलेला होता ना तो पण घेतला, म्हणजे तिथं मंदिरात वाटायला होईल. तर म्हणजे प्रसाद बनवलेला होता, आत्यानेच बनवला होता प्रसाद. मी फक्त सर्व तयारी करून दिली ना आत्याने ते म्हणजे तिच्या हाताने बनवला. तर आत्याला प्रसाद खूप छान बनवता येतो, मग तिने तिच्या हातानेच बनवला प्रसाद. काही प्रसाद नेला आणि तिथं जास्त जणं नसतात ना तर मग प्रसाद नेला. आणि आता मी घरातल्या देवांना पण नैवेद्य वगैरे ठेवून घेते. काही काही जणी ना गुरुपौर्णिमेला बी सवासणी जेवू घालतात, म्हणजे मला माहीत नव्हतं, पण मी आत्ताच पाहिलं का गुरुपौर्णिमेला काही जणी सवासणी जेवू घालतात. सकाळीच नैवेद्य करायचा होता, पण सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आठवण आली का आता मेथीची भाजी वगैरे करायची राहिली. मग मी संध्याकाळी ते केलं. आणि आता संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमावरच मग नैवेद्य वगैरे दाखवून घेते. हाय. तर आता म्हणजे देवाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे, सर्व स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं आहे. तर आता रेणुका मातेच्या मंदिरात म्हटले नैवेद्य ठेवायला जाते. आणि म्हणते चला आरतीच्या टायमावरच जाते. मग आता मी साडी वेअर करणार आहे. साडी घालायचं म्हणजे माझा तर एकदम कंटाळा येतो, पण ठीक आहे चला कधीतरी घालायला पण लागते. ब्लाऊज येतो का नाही माहिती, बघते. खूप दिवसापूर्वीची साडी. चल 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 लवकर चल, चल ना.
तुला नाही यायचं का? आम्ही चालू. तुला नाही यायचं का? मग का आमच्या आहे ना गावातच रेणुका मातेचं मंदिर आहे आणि घरापासून आहे ना अगदी थोड्या अंतरावर आहे. तर आम्ही आरतीला पण आलो. आरतीला काही एवढे जण नसतात पाऊस चालू असल्यामुळे. आत्या म्हणे असतात, पण मग आज आहे ना कोणी नव्हतं. मग आज आहे ना नेमक्या 4-5च जण होते, जास्त काही नव्हते. मग तिथं आल्यानंतरून आहे ना मी खणा नारळाची आपली म्हणतात ना ती ओटी भरली देवीची. आणि शुक्रवारी पण भरायची होती, पण मग म्हणे नको आता भरली ना, मग शुक्रवारी ना मी घरातल्या देवीचीच भरली. हे बघा आमचं म्हणजे आमची ना कुलदेवी इथं आहे ना रेणुका माता आहे. तर रेणुका मातेची मी ओटी भरली, परत आत्याने पण भरवून घेतली. आणि खरं रेणुका मातेचं मंदिरात पण गेल्यावर छान वाटतं. पुढे ना त्यांनी असं सारून वगैरे काढलेले मंदिरात, त्याच्यामुळे एवढा चिखल वगैरे होत नाही. दुसऱ्या मंदिरात गेल्यानंतर खूप सारा चिखल राहतो, नाही तर इथे ना अजिबात चिखल नाही, कारण की बाजूनी ना भुई आहे, म्हणजे सारून वगैरे काढलेलं असतं त्याच्यामुळे. तर इथे मी नैवेद्य पण ठेवून घेते. आत्याने पण ओटी भरून घेतली. तिचं पण खूप दिवसापासून चाललं होतं का तिला ओटी भरायची होती आत्याला. आत्या म्हणजे माझी सासू आहे. पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा तुम्ही मला कमेंटमधून. तर इथं आहे ना आता स्वामी पण आला होता, त्याला पण घेऊन आला होता. आणि त्याला आहे ना आत्या मामा आहे ना रोज मंदिरात घेऊन येतात, त्याच्यामुळे ना त्याला बरोबर माहिती राहतं कसं पाया पडायचं काय. आणि पहिला गेला आहे ना त्याला कुंकू लावायला लागतं, म्हणजे तो गेला का पहिले कुंकू लावायला पाहतो ते बघा. आणि त्याला ती सवय पडलेली त्याच्यामुळे काही नाही. आणि मग आता म्हणजे जास्त जण तर नव्हतेच, इथं ओम पण पेटवला राहतो रोज संध्याकाळी, त्याच्यात नारळ पेटवतात. आणि संध्याकाळच्या रोज आहे ना आरतीला म्हणजे भरपूर जण असतातच, पण आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं जास्त काही लोक नव्हते. हे बघा ना सर्व मस्त समोरून ना सारून काढलेले. खरंच किती छान वाटतंय सारवलेलं वगैरे बघून, पण असं आतमध्ये गेल्या छान वाटतं.